आज हिमायतनगर येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं परभणी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचे शेजारी संविधानाची प्रतिकृती असलेल्या पुस्तकाची तोडफोड काही मनुवादी विचारसरणीच्या लोकांनी करून संविधानाचा अपमान केलेला आहे। सर्व संविधान प्रेमी बांधव व सर्व बहुजनाच्या यांच्यामुळे आमच्या भावना दुखलेल्या आहेत। म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आज आम्ही या प्रशासनाला इशारा देतो की जे काही मनुवादी विचारसरणीचे हरामखोर आहेत त्यांची सखोल चौकशी करून तात्काळ त्यांना अटक करण्यात यावं व त्यांच्या पाठीमागे करवता धनी कोण आहे याची सीबीआय मार्फत चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी। अन्यथा काही दिवसांमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे। तसेच माझ्या सर्व संविधानप्रेमी व वंचित बहुजन आघाडीच्या बांधवांना विनंती आहे, बहुजनाचे कैवारी आदरणीय श्रद्धेय नेते बाळासाहेब आंबेडकर यांनी काल संपूर्ण महाराष्ट्रामधील सर्व बहुजन समाज बांधवांना एक मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे। एक सध्या महाराष्ट्रभर वंचित बहुजन आघाडीकडून जे फसवेगिरी करून ईव्हीएमच्या माध्यमातून सत्तेत आलेल्या सरकारचा ईव्हीएम हटाव बॅलेट लाव ही आमची मोहीम चालू असताना या मोहिमेकडे दुर्लक्ष करून आम्हाला एक डायव्हर्ट करून समाजामध्ये भांडण लावून तेढ निर्माण करण्याचं काम चालू आहे। माझ्या समाज बांधवाला विनंती आहे, आपण संविधानाचे पायी खाव संविधानाला मानणारे आहो, कायद्याला मानणारे आहो। या तालुक्यात महाराष्ट्रामध्ये शांतता कायदा सुव्यवस्था कशी राहील याचा विचार करावा। कोणीही कायदा हातात घेऊ नये। जर पोलीस प्रशासन ते शासन आपल्याला जर न्याय देत नसेल तर आपण कायदेशीर मार्गाने ही लढाई लढायची आहे। असं एवढं बोलतो आणि थांबतो। जय भीम।